नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत रेशमी पराठा। हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी तर करूच शकता, पण समजा तुम्ही कधी पनीरची भाजी केली आहे त्याच्याबरोबर युजुअली आपण पुरी, चपाती किंवा नान वगैरे तर करतच असतो। त्याच्याबरोबर सुद्धा हा पराठा जर तुम्ही केलात ना तर खूप छान कॉम्बिनेशन बनतं दोन्हींचं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी हे 4 बटाटे उकडून घेऊन ते किसून घेतलेले आहेत। हे बटाटे आपण घालून घेऊयात। त्यानंतर इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, ओरिगॅनो आहे आणि जिरे पावडर आणि कस्तुरी मेथी, हे पण जिन्नस आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये खूप मसाले ॲड करत नाही आपण, तर ठराविकच मसाले आहेत ते घालत असतो। तसेच इथे मी मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी घालून थोडं थोडं अशा प्रकारे पीठ आपण मळून घेतलेलं आहे। बघा खूप असं सॉफ्ट होतं हे। आता याला एक 5 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवून देऊया। असा एक गोळा करून घेऊयात आपण आता याचा। अशा प्रकारे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच लाटायचं आहे। इथे मी तवा तापत ठेवलेला आहे, तव्यावरती आता थोडंसं तेल घालून घेऊयात आपण आणि त्याच्यावरती पराठा छान दोन्ही बाजूनी शेकून घेऊयात। आता ह्या स्टेजला आपण याला थोडंसं तेल लावून घेऊयात आणि दोन्ही बाजूनी आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी छान शेकून झालेलं आहे। आता असेच आपण इतर पराठेही तयार करून घेऊयात। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपला रेशमी पराठा। बघा किती छान बनतो हा। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।